भारतीय जनता पार्टीची आज कार्यकारिणी मी जाहीर केलेली आहे। येणारी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि माझ्या अंडर येणाऱ्या 7 नगरपालिका या सर्व ठिकाणी कार्यकर्त्यांची फौज लागते, फळी लागते, त्या पद्धतीची जबाबदारी द्यावी लागते। म्हणून ही कार्यकारिणी मी आज उशिरा होईना पण जाहीर केलेली आहे। कारण मागच्या परिसर बघितला तर काय पूर परिस्थिती होती, काही वारीचे विषय होता, अनेक विषयामध्ये जरा लांबलं, परंतु काही दिवसात 2 ते 4 दिवसामध्ये आचारसंहिता लागू शकते। परंतु कार्यकर्त्यांनी ताकदीनं पळलं पाहिजे, कारण यापुढच्या निवडणुका ह्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका ह्या सर्व कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत। त्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह यावा, प्रत्येकाला जबाबदारी मिळावी, यासाठी ही तातडीनं आम्ही आज ही जिल्हा कार्यकारिणी जाहीर केलेली आहे। सोशल मीडिया आहे, त्यांना काय इशारा असणार? त्या सर्व पदाधिकाऱ्यांना मी तुमच्या माध्यमातून विनंती करतो की आपलं पद संपुष्टात आलेलं आहे। आज जी मी कार्यकारिणी जाहीर केलेली आहे ती पूर्णपणे यादी त्याच पद्धतीचे तेच लोक आपले पद लावू शकतील। परंतु ज्याच्याकडे पदच नाही, ज्याच्याकडे कुठली जबाबदारीच नाही, त्यांनी जर आपलं नाव लेटर पॅडवर वापरलं, गाड्यावर वापरलं, तर त्यांना विनंती तुमच्या माध्यमातून मी करतो की त्यांनी आजपासून ते करू नये। जर केला तर मला भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष म्हणून नक्कीच मी त्यांच्यावरती कारवाई करणार आहे। लढणार आहात की कसं असणार आहे पुढची भूमिका? कारण अनेक ठिकाणी अनेक पक्ष आपल्या पद्धतीने दावा करत आहेत। भाजप स्वबळावर लढणार की युतीमध्ये? नक्कीच आम्ही स्वबळावर लढण्याची तयारी ठेवलेली आहे। या माझ्या जिल्ह्यामध्ये 3 आमदार हे भारतीय जनता पार्टीचे आहेत। एक मोहोळ विधानसभा सोडता बाकी सर्व ठिकाणी आमचे भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत आणि सर्वजण चांगल्या मताने आलेले आहेत। त्यामुळे सर्व ठिकाणी आमचा आग्रह भारतीय जनता पार्टी कमळ चिन्हावरच असणार आहे। काही ठिकाणी काय निरोप आहेत, जर त्यांच्याशी आमची व्यवस्थित चर्चा झाली केली तर आम्ही त्यांची माहिती म्हणून कुठेतरी प्रयत्न आम्ही करू। परंतु मी सांगतो 99% हे भारतीय जनता पार्टी कमळ चिन्हावरच आम्ही सर्व नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती लढवण्याची तयारी केलेली आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।